नमस्कार, मी मिलिंद विष्णू साबळे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि मीडिया संघटन तसेच अमन समाज पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष व प्रभारी म्हणून काम करत आहे. आज आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर के.पी. अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील आपले जे ट्रक ड्रायव्हर आहेत यांना वालीच कोण नाही यांच्यासाठी अमन समाज पार्टी म्हणजे ड्रायव्हरचा वाली अशी घोषणा देऊन आजपासून महाराष्ट्रात या ड्रायव्हरांच्यासाठी अमन समाज पार्टी काम करणार आहे. कारण महाराष्ट्राचा ट्रक ड्रायव्हर म्हणजे कुटुंब चालवणारा कणा आहे. यांच्यावर बरेच अन्याय होताना दिसत आहेत. बरेच फायनान्स ऑफिसवाले त्रास देताना दिसत आहेत. काही बँका आहेत, तसेच काही प्रशासन अधिकारी वर्ग आहेत. कागदपत्र अपुरे असले तर त्रास देणारी काही मंडळी आहेत. विमा मंडळ काय आहे त्यांच्याकडून व्यवस्थित त्यांना सहकार्य मिळत नाही. अशा पद्धतीने ट्रक ड्रायव्हर हालाकीत जीवन जगत आहेत. यांच्यावर एवढा मोठा अन्याय होताना दिसत आहे की काही मुलाखती आम्ही घेतल्या. काही ड्रायव्हर लोकांनी आम्हाला आमच्या पक्षाला विनंती केली की साहेब आमच्यासाठी वालीच कोण नाही. प्रत्येक संघटनेसाठी, प्रत्येक लोकांच्यासाठी, प्रत्येक मंडळासाठी बोर्ड आहे, मंडळ आहे, संघटना आहे, पण ट्रकवाल्यांसाठी, ट्रक ड्रायव्हरांसाठी कोणतेही मंडळ किंवा कोणती संस्था नाही. म्हणून आमच्यासाठी तुम्ही आवाज उठवा. म्हणून आज दिनांक 12 जून 2026 रोजी अमन समाज पार्टीतर्फे महाराष्ट्रातील ट्रक ड्रायव्हरांसाठी अमन समाज पार्टी वाली म्हणून काम करणार आहे. आजपासून व्हॉट्सअपला अमन समाज पार्टी ट्रक बांधव प्रत्येक तालुक्यात किंवा प्रत्येक जिल्ह्यात व्हॉट्सअप ग्रुप ओपन केला जाणार आहे. त्या ग्रुपमध्ये प्रत्येक ड्रायव्हरांना ॲड केलं जाणार आहे. कोणत्याही ड्रायव्हरावर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील तालुक्यातील जर अन्याय होत असेल तर आमच्याशी आपण संपर्क करावायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी विना मोबदला, कोणतेही आर्थिक मोबदला न घेता पक्षाच्या वतीने तुम्हाला न्याय देण्याचं काम करण्यात येईल. त्यासाठी आम्ही काही मुद्दे मांडत आहोत. त्यासाठी ड्रायव्हर कार्ड स्वतः आम्ही निर्माण करणार आहोत पक्षामार्फत. कारण का पोलिसांनी त्रास दिला का तुम्ही हे कार्ड दाखवायचं आहे. आज माझ्यासमोरचे काही मुद्दे आहेत. ड्रायव्हरांसाठी काय निर्माण केलं पाहिजे ते मुद्दे मी थोडेसे काढलेले आहेत, ते मी इथं दाखवत आहे. ते म्हणजे पहिला, हप्ता सवलत कायदा निर्माणच केला पाहिजे. त्याचबरोबर ड्रायव्हर विमा योजना निर्माण केली पाहिजे. RTO लायसन छळबंद कायदा अंमलात आणला पाहिजे. फायनान्स टेररिझमवर FIR कायदा वापर झाला पाहिजे. ड्रायव्हर कल्याण मंडळ हे तर परफेक्ट निर्माण झालं पाहिजे. म्हणून ड्रायव्हर संरक्षण कायदा या सर्व गोष्टीचा अभ्यास करून अंमलात आणण्यासाठी अमन समाज पार्टी महाराष्ट्रात आवाज उठवणार आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रातील ड्रायव्हरांसाठी ड्रायव्हर संरक्षण कायदा निर्माण होत आहे तोपर्यंत अमन समाज पार्टी गप बसणार नाही, शांत बसणार नाही. याचा पाठपुरावा शासन स्तरावर करणार आणि या ड्रायव्हरांसाठी कायम आरसा म्हणून यांना पाठिंबा देणार. म्हणून माझ्या ड्रायव्हर बंधूंना विनंती आहे की आता आपण काळजी करू नका. काही कारणासाठी, काही टेन्शनामुळं, काही आर्थिक त्रासामुळं तुम्ही स्वतः आपल्या बायकोचं सोनं मंगळसूत्र घाण ठेवता अशी परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे. आणि अशी वेळ तुम्हाला येऊ देणार नाही. तुमचं सोनं मंगळसूत्रसुद्धा घाण ठेवण्याची वेळ येऊ देणार नाही. त्यासाठी अमन समाज पार्टी रात्रंदिवस काम करणार आहे. आणि ड्रायव्हर संरक्षण कायदा जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. एवढं आश्वासन आज मी तुम्हाला देत आहे. आणि आजच्या निमित्ताने मी जाहीर करत आहे की ड्रायव्हरचा वाली म्हणजे अमन समाज पार्टी अशी तो घोषणा देत आहे. आणि अमन समाज पार्टी ड्रायव्हर बांधव हा व्हॉट्सअप ग्रुप ओपन करत असं जाहीर करून मी इथं थांबतो. आणि या ग्रुपवर प्रत्येकाने आपापल्या तक्रारी, मुद्दे, मतं मांडायची आहेत. बाकी कोणत्याही गोष्टी टाकायच्या नाहीत. ही सक्त सूचना आहे. इथं जाहीर करून मी थांबतो. आणि मला तुम्ही साथ द्यावी. मी तुमचा कायम एक मोठा बांधव किंवा लहान बांधव म्हणून काम करेन. इथं असे एक आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय ड्रायव्हर.